सर्वांना माझा नमस्कार. मी समृद्धी माणिक शेटकर. मी इयत्ता 7वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी. मी आज तुम्हाला जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कार्यशाळेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. आमच्या शाळेमध्ये आज 12 मार्च 2026 एक कार्यशाळा घेण्यात आली होती. त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली. ती कार्यशाळा फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग व फोटोला बॅकग्राऊंड व व्हिडिओला बॅकग्राऊंड कसे द्यायचे, सर्व फोटो मिळून एक व्हिडिओ कसा तयार करायचा याबद्दलसुद्धा माहिती दिली होती. आमच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती कुरे मॅडम, मार्गदर्शक शिक्षक श्री राजीव ढाबे सर यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली होती. लॅपटॉपवर व बोर्डवर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. आम्हाला लाईव्हमध्ये सर्व सांगितले होते. कोणाचे प्रॉब्लेम असतील त्यांचे प्रॉब्लेमसुद्धा आमच्या शिक्षिका कुरे टीचर व शिक्षक राजीव ढाबे सर यांनी सुद्धा सॉल्व केलेले आहेत. प्रॉब्लेम सर्वांचे सॉल्व केले व आम्ही दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती देण्यात आली. दुसऱ्या कार्यशाळेमध्ये फोटोचा आकार कसा हवा, कोणाला चौकोन, कोणाला म्हणजे कोणत्या आकाराचे सुद्धा आपण फोटो, कोणाला आयत आकार, कोणाला ट्रायंगल, ते वेगवेगळे आकार व फोटो. एक व्हिडिओ बनवत आहोत, त्या व्हिडिओच्या समोर कोणता फोटो टाकायचा, पहिले फोटो, सेकंडला व्हिडिओ, थर्डला परत फोटो, याबद्दल सुद्धा, म्हणजेच की आपल्याला 2 फोटो टाकायचे आणि एक व्हिडिओ, त्याबद्दल सुद्धा माहिती दिली. आपल्याला जर जे फोटो आपल्याला 1 नंबरला पाहिजे नसेल ते लास्टला पाहिजे असेल त्याबद्दल सुद्धा माहिती दिली. आपल्याला कसे लास्टचा 1 नंबरचा लास्टला कसा फोटो घ्यायचा त्याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती दिली. आमच्या कार्यशाळेमध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व खूप विशेष माहिती सांगण्यात आली. त्या कार्यशाळेमुळे आज आम्ही व्हिडिओ कसा बनवायचा, फोटो एडिटिंग कसा करायचा, व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा याबद्दल खूप काही शिकलो. त्या कार्यशाळेमुळे आज आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकलो आहोत. आमच्या शाळेमध्ये केवळ 2च कार्यशाळा झालेल्या आहेत, पण त्या 2 कार्यशाळेतही आम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकलो आहोत. आमच्या मार्गदर्शक शिक्षिका व मार्गदर्शक शिक्षक यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. त्या कार्यशाळेमध्ये आम्हाला सर्वांना समजून सांगण्यात आले होते. आम्ही ते समजून घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला व आम्हा सर्वांना व्हिडिओ काढायचे सुद्धा सांगितले. पहिल्या कार्यशाळेमध्ये आम्हाला 4 मिनिटाचा व्हिडिओ काढायचा होता व या कार्यशाळेमध्ये आम्हाला 3 मिनिटाचा व्हिडिओ काढायचा होता. तर आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्या कार्यशाळेमध्ये माहिती दिली. याबद्दल आमच्या कुरे टीचर व राजीव ढाबे सर यांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. धन्यवाद मित्रांनो.